मित्रांनो, उद्धवरावांना मी प्रश्न विचारतोय, मिळाला का तुम्हाला मान सन्मान? मी काय प्रश्न विचारतोय? मिळाला का तुम्हाला मान सन्मान? आता तुम्ही म्हणाल कुठे मिळाला, कधी मिळाला, कोणी नाही दिला? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, उद्धवरावांना मी प्रश्न विचारतोय, मिळाला का तुम्हाला मान सन्मान? मी काय प्रश्न विचारतोय? मिळाला का तुम्हाला मान सन्मान? आता तुम्ही म्हणाल कुठे मिळाला, कधी मिळाला, कोणी नाही दिला? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मित्रांनो, उद्धवराव आता गेल्या ह्या 5 वर्षामध्ये प्रत्येक वेळी, प्रत्येक मंचावरून, प्रत्येक ठिकाणून काय बोलतायत, काय वक्तव्य करतायत? तर भाजपामध्ये आम्ही सडलो, शिवसेना सडली, भाजपाने आम्हाला सडवलं युतीमध्ये. मित्रांनो लक्षात घ्या, भाजपाने युतीमध्ये आम्हाला सडवलं असं ते म्हणतायत. म्हणून हा मी त्यांना प्रश्न केला. आता त्यांचा उद्धार झालाय, आता त्याची उन्नती होते. याचा अर्थ काय झाला? ते भाजपापासून त्यांनी फारकत घेतल्यापासून त्यांची उन्नती होते, उद्धार होतोय असं समजायला पाहिजे. कारण त्यांचंच म्हणणं आहे ना, भाजपाबरोबर युती असताना आम्ही सडलो, आमची अधोगती झाली, आम्ही बर्बाद झालो, भाजपाने आम्हाला संपवलं असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता ते महाविकास आघाडीमध्ये आहे, महाविकास आघाडीमध्ये, आणि त्या महाविकास आघाडीमध्ये त्यांची उन्नती झाली आहे, त्यांचा उद्धार झाला आहे, ते शिखराला जाऊन पोचलेत असंच म्हणावं लागेल. आपण पहिल्यांदा मित्रांनो त्या गोष्टीची समीक्षा करूया की खरोखरच महायुतीमध्ये म्हणजे भाजप आणि शिवसेनेची जी युतीमध्ये, त्या युतीमध्ये शिवसेना पक्ष सडला, बर्बाद झाला, नामशेष झाला असं जे उद्धव ठाकरे म्हणतायत, उद्धवराव म्हणतायत, ते खरं आहे का? ते पडताळून पाहणं पण गरजेचं आहे. तर पहिल्यांदा आपण जाऊया निवडणुकीच्या दृष्टीने, आपण बघूया निवडणुकीच्या दृष्टीने. तर पहिल्यांदा त्यांनी 1995 मध्ये युती केली आणि जागा वाटप झालं. त्यावेळी 169 किती? तर 169 त्यांना जागा मिळाली होती शिवसेनेला. त्यावेळी बाळासाहेब हयात होते, शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयात होते. त्यांच्या वास्तवात, त्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेला 169 जागा मिळाल्या त्या वाटपामध्ये, जागा वाटपामध्ये. त्यानंतर परत युती कधी झाली? तर 99 मध्ये. त्यावेळी त्यांना 161 जागा मिळाल्या. त्यांच्या वाट्याला 161 जागा आल्या. कोणाच्या? शिवसेनेच्या. मित्रांनो लक्षात घ्या, 1995 मध्ये 169, 1999 मध्ये 161. त्यानंतर परत निवडणुका झाल्या, त्यामध्ये 2004च्या निवडणुका, 5 वर्षांनी निवडणुका होतात मित्रांनो. तर 2004 मध्ये सुद्धा निवडणुका झाल्या. त्यावेळेला 163 जागा मिळाल्या. कोणाला? शिवसेनेला 163. मित्रांनो त्यानंतर परत निवडणुका झाल्या 2009 मध्ये. तर शिवसेनेला 160 जागा मिळाल्या 90 मध्ये. आणि त्यानंतर 2024 मध्ये त्यांना 2019 मध्ये त्यांना 124 जागा मिळाल्या. 2019 मध्ये त्यांना 124 जागा मिळाल्या, म्हणजे 100 पार होते. आणखीन महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ज्यावेळी त्यांना 169, 71, 61, 63, 60
आणि 24 म्हणजे 169, 161, 163, 160 आणि 124 ह्या ज्यावेळी जागा मिळाल्या त्या जागा घेतल्यानंतर उद्धवरावांनी 100 नाही पार केली. लक्षात घ्या, उद्धवरावांनी आपल्या ताकदीवरती आपल्या क्षमतेवरती किंवा त्या शिवसेनेने 100 नाही पार करू शकले. तरी सुद्धा त्यांना जागा मिळाल्या, त्यांच्या वाट्याला तेवढ्या जागा आल्यात 100च्या पुढे. कधी 2019 मध्ये 124 जागा होत्या, तरी सुद्धा ते 100 पार करू शकले नाहीत 2024 मध्ये. आता 2024च्या निवडणुका आहेत. 2019 मध्ये ते 100 पार करू शकले नाहीत 124 जागा मिळून सुद्धा. आणि आता 2024ची निवडणूक होते आणि ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये ते आता युतीमध्ये नाही आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, ते युतीमध्ये नाही आहेत, ते आता महाविकास आघाडीमध्ये आहे. महायुतीमधून ते 2019 मध्येच बाहेर पडले आणि त्यांनी त्यांच्या मेहनतीमुळे त्यांच्या कष्टामुळे महायुती बनली, महाविकास आघाडी बनली. महायुती नाही, महाविकास आघाडी बनली. मित्रांनो लक्षात घ्या. आणि ह्या महाविकास आघाडीचे 2019 मध्ये मुख्यमंत्री कोण होते? उद्धव ठाकरे. आणि त्या काळात सुद्धा मित्रांनो जर बघितलं असेल तर मुख्यमंत्रीपद याच्या व्यतिरिक्त कोणतंही मजबूत पोर्टफोलिओ, मजबूत मंत्रालय त्यांनी घेतलं नाही. ही सगळी मंत्रालय कोणाच्या वाट्याला गेली? तर राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली आणि काँग्रेसच्या वाट्याला गेली. एकमेव असं मुख्यमंत्री पदाचं पोर्टफोलिओ, ते मंत्रिपद घेऊन त्यांनी अगदी आनंद मानवला, सुख मानवलं. म्हणजे विचार करा, किती मोठा उद्धार, किती मोठी प्रगती. आणि ज्यावेळीची निधी यायची, आमदारांना निधी मिळायची, निधीचं वाटप व्हायचं, त्यावेळी 3ऱ्या क्रमांकावरती उद्धव ठाकरे होते, मुख्यमंत्री असून सुद्धा. मित्रांनो लक्षात घ्या, मुख्यमंत्री पदावर असून सुद्धा मुख्यमंत्री आपल्या संघटनेला, आपल्या आमदारांना त्या आमदार निधीचा वाटा देऊ शकले नाहीत. जास्तीत जास्त वाटा कोणाच्या वाट्याला गेला? तर तो म्हणजे राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला. शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी वाटेच्या वाटेला गेला. 2ऱ्या क्रमांकावरती कोण होतं? तर काँग्रेस. आणि 3ऱ्या क्रमांकावरती शिवसेना. त्यावेळी एकत्रित शिवसेना होती, शिव उभाटा नव्हता, एकत्रित शिवसेना. म्हणजे विचार करा, त्या शिवसेनेच्या आमदारांना जी काय आमदार निधी मिळायची आपापल्या मतदारसंघामध्ये, ती निधी वापरून तिथला विकास करण्यासाठी, त्या निधीचा टक्केवारी 3ऱ्या क्रमांकावर होती. म्हणजे विचार करा, उद्धव ठाकरे यांनी महायुतीमधून बाहेर पडून महाविकास आघाडी जी निर्माण केली, त्यानंतर त्यांचा झालेला उद्धार, त्यांचं झालेले उत्कर्ष, त्यांची झालेली प्रगती, त्यांचा झालेला विकास. मित्रांनो लक्षात घ्या, काय मिळवलं तुम्ही, काय साध्य केलं मित्रांनो. आणि आता 2024ची निवडणूक आली आहे आणि या 24च्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांना किती जागा मिळाल्या आहेत? तर 95. मित्रांनो लक्षात घ्या, शिव उभाट्याला फक्त 95 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे 100 सुद्धा पार नाही केली, 100 सुद्धा जागा मिळाले नाहीत. म्हणजे 3 आकड्यामध्ये गेले नाहीत ते. म्हणजे किती मोठा उद्धार झाला बघा, किती मोठी प्रगती झाली, किती मोठा विकास झाला. कोणाचा? तर त्या शिव उभाटाचा. मुख्यमंत्रीपद गेलं 2.5 वर्षानंतर. त्याला कारणीभूत कोण? तर खुद्द उद्धव ठाकरे. कारण त्यांचे जे आमदार होते, खासदार होते, ते त्यांना प्रत्येक वेळी सांगत होते, खूप झालं, आपण 2-2.5 वर्ष जेवढं काय आपण सरकार चालवलं खूप झालं, आपण आता हे सरकारमधून बाहेर पडून आपण युती करूया. आपण युती करूया कोणाबरोबर? तर भारतीय जनता पार्टीबरोबर. कारण ती नॅचरल युती आहे, ती नैसर्गिक युती आहे.
ती नैसर्गिक आपली बांधिलकी आहे, पण ते ऐकले नाही, त्यांनी ते मान्य केलं नाही. आणि शरदचंद्रजी पवार यांच्या पुढे त्यांनी नतमस्तक टाकून, लोटांगण टाकून ते बधीर झाले होते आपल्या मेंदूने. मित्रांनो लक्षात घ्या, ते म्हणाले होते ना की मी आजारी होतो, माझ्या नाकावर बसलेली माशी हकलण्याची सुद्धा माझ्याकडे ताकद नव्हती. एवढं माझं पूर्ण अंग निस्तेज झालं होतं. मित्रांनो, त्याप्रमाणे त्यांची बुद्धी निस्तेज झाली होती. एवढे त्यांचे आमदार खासदार सांगत होते की आपण बाहेर पडूया आणि नॅचरल जे आपण हे आहे, युती आहे, नॅचरल आपली जी हे आहे, काय म्हणतात त्याला, पार्टनर आहेत, त्या पार्टनरबरोबर आपण जाऊया. ते पार्टनर म्हणजे कोण? भारतीय जनता पार्टी. एकाच विचारधारेची नैसर्गिक युती, नैसर्गिक पार्टनर. पण ते ऐकले नाहीत. आणि ते न ऐकल्यामुळे शेवटी एकनाथ शिंदे एक गट्टा घेऊन बाहेर पडलेत. ते सर्वांना माहिती आहे, सर्वश्रुत आहे. मित्रांनो, ही वेळ का आली, ही परिस्थिती निर्माण का झाली, त्यानंतर सुद्धा ते बाहेर पडल्यानंतर, बाहेर पडून त्या गुवाहाटीवरून ते सांगत होते, आता बाहेर पडा, ते सरकार सोडा, राजीनामा द्या आणि भारतीय जनता पार्टीबरोबर या, आम्ही येतो, आपण एकत्र येऊन काम करूया. एक शिवसेना, अखंडित शिवसेना राहिली असती मित्रांनो, जर त्यांनी ऐकलं असतं आपल्या आमदार खासदारांचं, आपल्या नेत्यांचं. कारण संघटना ही एका व्यक्तीची नसते मित्रांनो, त्या कार्यकर्त्यांची असते. तळागाळातल्या त्या प्रत्येक कार्यकर्त्यांची असते, प्रत्येक नेत्यांची असते संघटना. वेळोवेळी मी ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. अनेक जण संघटित होऊन एक तो समूह तयार होतो, त्यालाच म्हणतो आपण संघटना. मग त्या संघटनेमध्ये फक्त एकाचाच निर्णय नसतो, अनेकांचे विचार त्याच्यात असतात, अनेकांच्या विचारानुसार ती संघटना चालते. मग हा विचार ऐकायला हवा होता, हा विचार समजून घ्यायला हवा होता आपल्या इतर सवंगड्यांचा, आपल्या इतर नेत्यांचा, आपल्या इतर कार्यकर्त्यांचा. पण शेवटी काय, माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, मी मालक आहे आणि बाकी तुम्ही नोकर आहात. तुम्ही नोकरासारखे वागा, मालक सांगेल उठ, उठला, बसला. ह्या प्रकारे संघटना नाही चालत मित्रांनो. आणि तीच नेमकी गोष्ट उद्धव ठाकरेंनी केली 2019 मध्ये. आणि 2.5 वर्षानंतर ते सत्ता गमावून बसले. मग माझा बाप चोरला, माझी संघटना चोरली, माझ्या संघटनेचं नाव चोरलं, ते चिन्ह चोरलं, बस 50 खोके एकदम सर्व ओके. मित्रांनो, यातून निष्पन्न काय केलं, मला काय म्हणायचं, यातून निष्पन्न काय केलं? तुम्ही तुमची विचारधारा सोडली, तुमच्या वडिलांची जे संस्कार होते त्याची माती मोल केली, त्या संघटनेची विचारधारा होती, हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व, हे तुम्ही सोडलं. आता त्या वक्फ बोर्डच्या जमिनीसाठी तुम्ही लढताय, वक्फ बोर्डच्या जमिनीसाठी तुम्ही आपला रक्त आटवताय. ही संघटना उभी झाली होती ती मराठी माणसांच्या हक्क आणि न्यायासाठी आणि हिंदुत्वाच्या न्यायासाठी, हक्कासाठी. आता तुम्ही वक्फ बोर्डच्या न्याय हक्कासाठी लढताय. हा फरक आहे मित्रांनो. काय मिळवलं तुम्ही? मिळाला का मान सन्मान? या प्रश्न का केला? मिळाला का मान सन्मान? तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आला धुपाटणं. मित्रांनो, खोटेपणा आहे ना, हा एका मर्यादेपर्यंत असतो, एका मर्यादेनंतर तो जगासमोर येतो. तुम्ही किती खोटं रेटून बोला, अगदी बेंबीच्या देठापासून तुम्ही तो रेटून बोला, शेवटी तो कुठे नाही कुठे बाहेर पडतो. जी घाण आहे ती पाण्यावर तरंगतेच, ती दिसते सर्वांना. आणि तीच नेमकी गोष्ट आता उद्धव ठाकरे यांच्या सोबत घडते. मग जो मान सन्मान होता, जी इज्जत होती, ती तुम्ही घालून बसलात. मित्रांनो, बाळासाहेबांच्या हयातीत आणि बाळासाहेबांच्या नंतर
पश्चातसुद्धा 2019 पर्यंत जोपर्यंत महाविकास आघाडी बनली नव्हती तोपर्यंत त्या मातोश्रीला किंमत होती. मातोश्री म्हणजे कोण? उद्धव ठाकरेंची माता नव्हे, आई नव्हे, मीनाताई ठाकरे नव्हे, तर तो बंगला, बाळासाहेबांचा बंगला त्या मातोश्रीच्या नावावरती, म्हणजे मीनाताई ठाकरे यांना मातोश्री म्हणायचे शिवसैनिक. तोच उल्लेख त्या बंगल्याचा सुद्धा होत होता. ते नामकरण त्या बंगल्याचं सुद्धा झालं, ते मातोश्री. त्या मातोश्रीचा उंबरठा ओलांडून बाळासाहेब कधीही कोणाच्या दरवाज्यात गेले नव्हते, कोणाला लोटांगण घातलं नव्हतं, कोणाच्या पुढे नतमस्तक झाले नव्हते. मित्रांनो, लक्षात घ्या, बाळासाहेब हे कधीही गेले नव्हते ते मातोश्रीचा उंबरठा ओलांडून. 2019 पर्यंत उद्धव ठाकरे सुद्धा गेले नव्हते तो उंबरठा ओलांडून. पण 2019 नंतर ज्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी निर्माण केली, त्यानंतर तो उंबरठा त्यांनी ओलांडला, ती मर्यादा ओलांडली, तो मानसन्मान ओलांडला, ती इज्जत ओलांडली, ती धुळीच मिळवली. आणि ते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या दरवाज्यावर त्यांनी लोटांगण घातलं. त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या पुढे नतमस्तक झाले, ते लोटांगण घातलं. म्हणजे विचार करा मित्रांनो, काय वेळ आली, काय परिस्थिती आली. मिळाला का मानसन्मान? म्हणून मी हा प्रश्न विचारला, मिळाला का मानसन्मान? मित्रांनो, आता तर वक्फ बोर्डच्या निमित्ताने त्या मातोश्रीखाली येऊन मुसलमानांनी त्यांचा निषेध केला, शिव्यागाळ केलेत, त्यांचा उद्धार केला, लाखोनी वाहिले त्यांना. यापूर्वी अशी कोणाचं धाडस नव्हतं त्या मातोश्री समोर, त्या आजूबाजूच्या एरियात येऊन सुद्धा, परिसरात येऊन सुद्धा बोलण्याची. मातोश्री सोडा, मातोश्री बंगला जिथे आहे त्याच्या परिसरामध्ये 1-2 किलोमीटरमध्ये येऊन सुद्धा त्याचा निषेध करण्याची ताकद नव्हती कोणाची? मुसलमानांची. ते मुसलमान तिथे आलेत आणि उद्धव ठाकरेंची यांनी काय केली? वाहवा केली, मानसन्मान दिला, शिव्याची लाखोली वाहून त्यांनी मानसन्मान दिला. म्हणजे विचार करा, त्यांचा निषेध करून त्यांना मानसन्मान दिला कोणी? मुसलमानाने. आणि हा मानसन्मान त्यांनी का स्वीकारला? तर त्या वक्फ बोर्डसाठी, ज्या वक्फ बोर्डच्या नावाखाली या समितीने, या वक्फ बोर्डनी हजारो लाखो एकर जमीन, भारतातील जमीन, या देशातील जमीन हडपली आहे, त्याच्यावरती कब्जा केला आहे, ती चोरली आहे, लुटली आहे, त्याच्यावरती डाका घातला आहे, असं ते वक्फ बोर्ड. आणि हे निर्माते कोण या वक्फ बोर्डचे? तर काँग्रेस. आणि या काँग्रेससोबत जाऊन ही बसलेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. आणि ह्या वक्फ बोर्डची काय करतायत? ते भलामण करतायत, ह्या वक्फ बोर्डचं समर्थन करतायत, ह्या वक्फ बोर्डला ते काय देत आहेत? संरक्षण देत आहेत. म्हणजे मित्रांनो, विचार करा, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, हिंदुत्वाच्या न्याय हक्कासाठी ही संघटना उभी राहिली. ती आता कोणाच्या न्याय हक्कासाठी लढते? इस्लामच्या, मुसलमानांच्या. मित्रांनो, लक्षात घ्या, काय वेळ आली, काय परिस्थिती आली. मिळाला का मानसन्मान? मिळाला का मानसन्मान? उद्धवराव, मिळाला का मानसन्मान? मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून उद्धवराव अगदी दिल्लीच्या वार्य करत होते, दिल्ली समोर नतमस्तक झाले होते, त्या राहुल गांधी, सोनिया गांधीच्या समोर. मिळाला का तुम्हाला मुख्यमंत्री पदाचं मानसन्मान? बस ते 2.5 वर्ष त्यांना संधी साधायची होती, त्यांनी ती संधी साधली, तुमचा उपयोग करून घेतला, त्या च्युइंगमप्रमाणे तुमचं चरवण केलं, त्या उसाप्रमाणे त्या चरख्यात घातलं तुम्हाला, तो रस काढून घेतला. आता तो चिपाट राहिलेला आहे. आता काय राहिलं आहे? चिपाट. आता त्या उसाच्या चिपाटाला काय उपयोग आहे मला सांगा? एकतर जाळायला वापरलं जाईल, जळणासाठी वापरता येईल, किंवा खत म्हणून वापरता येईल. आणि दोन्ही गोष्टीमध्ये त्याला नष्टच व्हायचं आहे.
जळला तरी नष्ट होणार आहे आणि खत म्हणून वापरलं तरी नष्ट होणार आहे. मित्रांनो, विचार करा त्या चिपाटाचा उपयोग. पण त्यानंतर सुद्धा कोणाचा उद्धार होणार आहे का त्या राखेतून किंवा त्या खतातून? मला नाही वाटत मित्रांनो, मला वाटत नाही. हा जो मानसन्मान आहे तो मानसन्मान तुम्हाला युतीमध्ये होता. भाजपाचे नेते, वरिष्ठ नेते त्या मातोश्रीवरती येत होते. 2019 पर्यंत ते आलेत, त्या मातोश्रीपर्यंत आलेत, मातोश्रीच्या दरवाज्यात आलेत, तुम्हाला भेटलेत, तुम्हाला मानसन्मान दिला. पण त्यानंतर तुमच्या मातोश्रीवरती असा कुठला काँग्रेसी आला? म्हणजे राहुल गांधी आलेत का? वरिष्ठ नेते. त्या सोनिया गांधी आलेत का? वरिष्ठ नेते. शरदचंद्रजी पवार आलेत का? वरिष्ठ नेते. विचार करा मित्रांनो, मिळाला का मानसन्मान? उद्धवराव, मिळाला का मानसन्मान? दुःख होते, वाईट वाटते. का मित्रांनो माहिती आहे का? कारण आम्ही बाळासाहेबांवरती प्रेम केलं. आजही मी शिवसैनिक आहे, आजही मी शिवसैनिक आहे. कार्यरत नाही आहे, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे, पण मी आजही शिवसैनिक आहे. आणि तो मान सन्मान घेऊन मी आजही मिरवतोय. मित्रांनो, दुःख का वाटते माहिती आहे का? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी संघटना उभी केली आपल्या घामाने, आपल्या रक्ताने, आपल्या मेहनतीने, त्याची अशी वाताहत होताना ते बघवत नाही आहे. आणि शेवटी तुम्ही त्यांचे पुत्र आहात, त्यामुळे त्याबद्दलही दुःख होते. त्यांच्या पुत्राची अशी वाताहत होताना, त्यांच्या नातवाची अशी वाताहत होताना दुःख होते. पण काय करणार मित्रांनो, ज्यांनी विचारधारा सोडली, ज्यांनी संस्कार सोडलेत, ज्यांनी आपली संस्कृती सोडली, त्याची ही अशीच वाताहत होणार आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युतानाम अधर्मस्य तदात्मानाम सुजाम्यम. शेवटी अधर्म्याचा अंतच होणार. मग त्याने आयुष्यात आणखीन किती चांगलं नेक काम केलं असेल, चांगलं काम केलं असेल, शुभ कामं केली असतील. उदाहरणार्थ मित्रांनो, कर्ण हा दानवीर होता. कर्णाचे कार्य चांगली आहेत, त्याचं कर्म चांगलं आहे, पण त्याने एक चुकीचं कर्म केलं, ते म्हणजे त्याने अधर्माला साथ दिली. मित्रांनो लक्षात घ्या, अधर्माला साथ दिली. त्यामुळे जे काय त्यांनी 99% कर्म केली होती, चांगली कर्म केली होती, त्या 1% त्या एका अधर्मामुळे सर्व मातीमोल झालं. गुरु द्रोणाचार्य यांचं जे कर्म आहे, त्यांनी जी कर्म केली ती चांगली होती, जगाच्या उद्धाराची होती, पण त्यांनी कोणाला साथ दिली? अधर्म्याला साथ दिली. त्याची मातीमोल झाले. पितामह भीष्म, मित्रांनो लक्षात घ्या, पितामह भीष्म सुद्धा ह्याच कारणामुळे मातीमोल झाले. त्यांनी अधर्माला साथ दिली. इथे विषय काय आहे? धर्म आणि अधर्माचा. धर्म आणि अधर्माचा. मित्रांनो, ज्या काय युद्ध होतात, लढाया होतात, त्या दोन विचारधारेवरती होतात. कोणताही युद्ध असो, कोणतीही लढाई असो, कोणताही विरोध असो, तो विरोध दोन तत्वांवरती होतो, दोन विचारधारेवरती होतो. एक धर्माचा विचारधारा असते, एक अधर्माची विचारधारा असते. एक धर्माचा तत्व असते, एक अधर्माचा तत्व असते. शेवटी अधर्म हे धुळीस मिळतेच, कारण धर्म त्याला एक संधी देत असते, पेशन्स ठेवत असते. धर्म काय करायचं? पेशन्स ठेवत असते, सबर ठेवत असते. पण शेवटी काय? सबर संपलं, पेशन्स संपलेत की एक घाव दोन तुकडे, मग ते अधर्माचे दोन तुकडे होणारच. आणि तीच अवस्था आता उद्धव ठाकरेंची झालेली आहे. मग काय मिळवलं तुम्ही? उद्धव ठाकरे, मिळाला का मान सन्मान? तुमच्या शब्दाला किंमत आहे का? मिळाला का मान सन्मान? या महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला मान सन्मान आहे का?
तुमच्या शब्दाला किंमत मिळते का? तुमच्या विचाराला कुठे मान्यता आहे का? मान सन्मान आहे का? मिळाला का मान सन्मान? मी शिव उभाट्यांच्या समर्थकांना सुद्धा सांगतोय, शिव उभाटा, तिथे शिव लावलंय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लावलं तुम्ही आणि उठाभाषा करताय. कशाला त्या छत्रपतींचं नाव घेऊन कलंकित करताय छत्रपतींना? मित्रांनो, छत्रपती कुठेही नतमस्तक नाही झाले, अधर्मींच्या पुढे नतमस्तक नाही झालेत मित्रांनो. म्हणून त्याने अटकेपार झेंडा लावला. छत्रपतींना ते शक्य होतं या अधर्मींच्या पुढे नतमस्तक होऊन जागीर घेणं, जागीरदारी मिळवणं सोपी गोष्ट होती. का त्यांनी युद्ध केलं, का लढाया केल्या? आपलं आयुष्य त्यांनी रणांगणावरच घालवलं, युद्धभूमीवरच घालवलं. ते सुखी राहिले असतेत, आनंदी राहिले असतेत आपल्या पोराबाळांबरोबर. त्यांनी धर्माची साथ दिली. मित्रांनो लक्षात घ्या, इथे युद्ध कोणाचं आहे? धर्म आणि अधर्माचं. इथे लढाई कोणाची आहे? धर्म आणि अधर्माची. मित्रांनो लक्षात आलं का? काय मिळवलं उद्धव ठाकरे तुम्ही? कोणता मानसन्मान मिळवला? कोणती इज्जत मिळवली? काय मिळालं तुम्हाला? हा प्रश्न मी वेळोवेळी केलाय. मित्रांनो तुम्हाला काय वाटते? काय मिळवलं उद्धव ठाकरे यांनी? काय मान सन्मान मिळवला उद्धव ठाकरे यांनी? काय आपल्या वडिलांची इज्जत राखली उद्धव ठाकरे यांनी? काय त्या संघटनेची विचारधारा जोपासली उद्धव ठाकरे यांनी? मी तुम्हाला प्रश्न करतोय मित्रांनो, काय? तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आला धुपाटणं. हीच आता वेळ आलेली आहे उद्धव ठाकरेंवरती. काय मिळाला तुम्हाला मान सन्मान? काय मिळाला तुम्हाला इज्जत? मित्रांनो लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.